हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल डेली जिंदगी. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज मला जायचं होतं अमरावतीला. त्यासाठी मी सकाळी उठली, नाश्ता वगैरे केला. तर मी आता जात होती नाश्ता करायलाच. तिथे धाडसे मॅडम जे आहेत ते मिळाल्या, हसते आणि चालल्या गेल्या. तर तिथून मी आली मेसमध्ये. आणि मुली जे आहे सकाळची वेळ होती, त्याच्यामुळे मुलींची घाई जी आहे आणि मुलींची गर्दी जी आहे ते नाश्त्यासाठी कोणाच्या टिफिनसाठी सुरूच होती. इकडे मावशी जी आहे स्वयंपाक करत होत्या, काही मावशी पोळ्या करत होत्या आणि दुसरी मावशी जी आहे ती मुलींना नाश्ता देत होती. इकडे मुली जे आहे लाईनमध्ये लागल्या होत्या की बिकॉज आमची ही नवीन मेस जी आहे इथे स्पेस जो आहे तो खूप जास्त कमी आहे आणि कंजेस्टेड होते त्याच्यामुळे. आणि इकडे जे आहे हे सावरी आहे, ती म्हणते ताई मला तुझ्या ब्लॉगमध्ये घे. आमची मावशी पण थांब पदर वगैरे ठीक करू दे. आणि दूधाचा जो आहे ते व्हिडिओ करत होती, म्हणजे मी व्हिडिओ करत होती आणि ती जे आहे तिचं ॲक्शन जे आहे ते परत सुरू झालं होतं. त्यानंतर आज होती मंडे होता, तर आज होती मोठ. आणि मोठ खाऊन जे आहे मी आली रूममध्ये. आणि इकडे जे आहे व्हिडिओ करणं सुरू होतं. सानिका आणि माझा जे आहे ते की ताई म्हणते तू तर आज चालली म्हणते, मग माझं कसं होईल. आणि मी फटाफट तयारी वगैरे केली आणि रेडी झाली रेल्वे स्टेशनला जायला. रेल्वे स्टेशनला जाण्याआधी मी जे आहे रूममेटला बाय केला, अर्ज वगैरे घेतला. इकडे सानिका मला बाय करते, इकडे श्रद्धा मला बाय करते. आणि मी आली खाली. तर खाली येता मग मी आली मेसमध्ये मावशीला सांगितलं की मावशी मी गावाला जात आहे, माझ्यासाठी स्वयंपाक काही करू नको. त्यानंतर इकडनं आली सिग्नेचर करण्यासाठी जे आहे मी जात होते. इकडे धाडसे मॅडम जे आहे तेही पाहून परत त्यांचा हसत होत्या आणि थोड्या गोष्टी वगैरे केला, कुठे चालली कशाला चालली असं तसं. आणि त्यानंतर मी निघाली माझ्या हॉस्टेलच्या रोडवरून रेल्वे स्टेशनला जायला. तर इकडनं जे आहे रोडने पायी गेली. त्यानंतर मग फटाफट रेल्वे स्टेशनला निघाली, बिकॉज ट्रेन जी आहे ती 10ची होती. आणि मी जे आहे मला वाटलं की मी लेट वगैरे होणार, म्हणून मी फटाफट निघाली रेल्वे स्टेशनला. आणि रेल्वे स्टेशनमध्ये आली ह्या जे इकडून न्यूवाला बनलं होतं तिकडून. आणि इकडनं जे आहे मी माझ्या पप्पाची आणि माझा भाऊ आणि माझी मम्मी जे आहे यांचा वेट करत होते की हे कधी येतात म्हणून. तिकीट वगैरे काढली मी. आणि इकडे जे आहे हे होतं आपला वर्धेचा रेल्वे स्टेशन. त्यानंतर थोडासा माझा भाऊ पप्पा आणि सगळे जे आहे भेटले. त्यानंतर आमचा वेट जे आहे ते सुरू होता, ट्रेन कधी येते. आणि आजची खरंच ट्रेन जी आहे ते खूप जास्त लेट आली होती. इकडे माझा भाऊ माझी मम्मी यांना माहीत पडलं की हे पण ब्लॉग करते, म्हणून मी आधी सांगितलंच नव्हतं. जोपर्यंत मी ब्लॉग टाकत नाही तोपर्यंत मी सांगितलंच नाही कधी की मी ब्लॉग टाकत आहे म्हणून, मी व्हिडिओ करते म्हणून. तर इकडे जे आहे सगळे लोक जे आहे वेट करत होते. माझी मम्मी हाय करते आणि हा माझा भाऊ जो आहे तो शर्मा गया. तर इकडे जे आहे आमचं वेट करणं खूप जास्त सुरू होतं. त्यामध्ये मग माझी मम्मी मला घरच्या गोष्टी सांगत होत्या की हे असे करते ते तसे करते. आणि हा छोटासा मुलगा जे आहे खूप मस्त ॲक्शन करत होता. त्याच्या पप्पासोबत बोलत होता की पप्पा यहाँ से ट्रेन जाती है क्या, यहाँ से ट्रेन आती है क्या, ये क्या है. अशा गोष्टी ज्या आहेत ते त्याच्या पप्पासोबत करत होत्या. आणि हा माझा भाऊ आहे. भाऊ म्हणते माझा भाऊ जे आहे माझ्या मम्मीबद्दल मला काहीतरी सांगत होता घरचंच की हे पण अशी करते म्हणून कानामध्ये. माझी मम्मी पाहून हसत होती की तुमच्या दोघा बहीण भावाचं काहीतरी वेगळं सुरू राहते. असा वेट करता ट्रेन जी आहे ती आली होती. ट्रेन काही समोर यायचं नाव नव्हतं घेत, बिकॉज ट्रेन जंक्शनवर आल्यानंतर खूप स्लोमध्ये चालते. आणि इथे असा वेट जे आहे आमचं करणं सुरू होतं की कधी ट्रेन येते आणि कधी नाही. आणि त्यानंतर विचार अजून हे होता की जागा मिळते की नाही मिळत. पण फायनली ट्रेन आली. आणि त्यानंतर आमची घाई जी होती ते होती की ट्रेन जे आहे फास्टमध्ये जावं आणि आम्हाला जे आहे तिथे म्हणजे समोर गेल्यानंतर आम्हाला जागा जी आहे ते मिळावं म्हणून मी इकडे घेत होती क्लिप्स जे आहे ते घेत होती. आणि त्यानंतर आम्हाला चौघांना पण जागा जी आहे ते मिळाली. माझ्या भावाला मे बी आधी जागा नव्हती मिळाली, पण त्यानंतर मिळाली. आणि ट्रेन जी आहे वर्धेवरून सुटली होती स्टार्टिंगला. तर आपली ट्रेन हळूहळू निघाली. त्यानंतर फास्ट जे आहे ते रूट तिने घेतला. म्हटलं आता फास्ट जाणं होणार, पण ट्रेन जी आहे आरामात कधी फास्ट अशी जात होती. आणि ट्रेनमध्ये जे आहे हा जो आहे लोकल जो ट्रेन डब्बा राहतो त्या टाईपचा होता. त्याच्यामुळे जागा जी आहे व्यवस्थित होती बसायला वगैरे. आणि हे जे आहे नेक्स्ट स्टेशन जे आहे ते दहेगाव स्टेशन होतं. दहेगावला पोहोचणार होती. आणि दहेगावलाच पोहोचली होती ट्रेन जे आहे ते. आणि इथे 11:15 जे आहे ते होत होते ट्रेनमध्ये पोहोचल्यानंतर. आणि हे माझा व्हिडिओ जे आहे हे सुरू होता की मी इथे बसली होती माझी बॅग जे आहे समोर घेऊन, बिकॉज जागा व्यवस्थित झाली पाहिजे म्हणून. त्या आजी पण माझ्या व्हिडिओमध्ये बघत होत्या. आणि इथून जे आहे ट्रेन
ट्रेनने तिची स्पीड जी आहे ते वाढवली होती आणि मे बी नेक्स्ट स्टॉप जे आहे ते पुलगाव की दहेगाव असं काहीतरी होतं. आणि ते हे जे आहे माझी मम्मी जे आहे ते करत होती, नाश्ता करत होती, बिकॉज ती सकाळीच निघाली होती, त्याच्यामुळे तिला नाश्ता करायलाच नव्हता मिळाला आहे. तिथे एक छोटीशी किवशी मुलगी जी आहे ते मस्त बसली होती, ट्रेनमध्ये पाहत होती व्ह्यू जे आहे ते. त्याच्यासोबत जे बाजूचे पॅसेंजर होते ते गोष्टी करत होत्या की तुझी मम्मी काय आहे, तुझे पप्पा कुठे आहे. तर ती सांगत होती की हे जे तिची आजी होती ना त्यालाच ते म्हणत होती की हे माझी मम्मी आहे, माझी मम्मी आहे. तर असा व्ह्यू पाहत मी तिच्याकडे पाहत होते आणि ती व्ह्यूला पाहत होती आणि मी त्याचे क्लिप्स जे आहेत तेही घेत होती. तर आता वाजले होते 11:24 झाले होते आणि आमच्या गोष्टी ज्या आहेत त्या छोट्याशा मुलीसोबत करणं सुरूच होत्या. त्यानंतर कळालं तिच्या आजीसोबत आम्ही ज्यावेळेनं गोष्टी वगैरे केल्या त्यावेळेनं कळालं की त्या मुलीच्या मम्मीची डेथ जी आहे ते कोविडमध्येच झाली होती आणि ते 1 दिवसाचीच होती. तेव्हाच तिच्या मम्मीची डेथ जी आहे कोविडमध्ये झाली. तर तिने तिच्या मम्मी पप्पाला बघितलीच नव्हते. खूप असे इनोसेंट मुलगी जी आहे ती पाहायला मिळाली. त्यावेळेनं बेकारही वाटलं की कोविडमध्ये खूप सारे जे जीव आहेत ते चालले गेले आणि काही असे चिमुकल्यांनी तर त्याच्या मम्मीला किंवा त्याच्या पप्पाला पाहिलंसुद्धा नव्हतं. तर त्यावेळेनं खूप बेकार वाटलं थोडा वेळ की असं सगळं झालं. आणि त्यांच्या आजी जी आहे आम्हाला गोष्टी सांगत होत्या की कोविडमध्ये कसं झालं, कशी तिची मम्मीची डेथ झाली आणि तिचे पप्पा तिला मिळायला येत नाही, असं तसं जे आहे ते सांगत होती. आणि इकडे सगळेजण त्या आजीच्याच गोष्टी ज्या आहेत ते ऐकत होते की ते काय कसे सांगत आहे म्हणून. त्यानंतर माझे पप्पा आणि माझा भाऊ पण आला आणि इथे आम्ही माझा भाऊ जे आहे ते फोटोशूट सुरू होतं आणि माझ्या पप्पा जे आहे चटूरपटूर खाणं सुरू होतं. आणि माझ्या मम्मीचा व्हिडिओ मी घेतला बिकॉज तिने माझ्या भावाचा चष्मा लावला होता आणि माझ्या भावाची मजाकडे होतं. तर माझा भाऊ म्हणते तू ठेवून दे नाही यार मम्मी म्हणते, म्हणून तो एकदम सॅड झाल्यासारखा झाला की मम्मी तू प्लीज ठेव, असं तसं त्यांचं सुरू होतं. फायनली मग ठेवली. आणि त्यानंतर ते एक अजून छोटंसं पाखरू जे आहे ते मिळालं. तेही ट्रेनमध्ये खूपच जास्त हल्ला मचावल्यासारखा करत होती आणि तिचा मी व्हिडिओ घेत होती. तर बघा कशी पाहते करून. आणि तिचे व्हिडिओ जे आहे मी घेत होती आणि ते मस्त बोलत होती छान माझ्या मम्मीसोबत. आणि माझी मम्मी जी आहे तो झोपून गेली. माझे पप्पा मस्त मोबाईल पाहत होते. माझा भाऊ त्याचं स्टोरी जे आहे मला दाखवत होतं आणि म्हणते तुला मेन्शन केलं स्टोरीमध्ये, स्टोरी बॅक दे म्हणते, मेन्शन म्हणते. आणि मी जे आहे व्हिडिओ करत होती की मी जात आहे असं तसं जे आहे छोटं असं बोलणं माझं सुरू होतं. आणि फायनली सीट वगैरे छान मिळून अजून या दोन बहीण भावांचा ना झगडा झाला होता मोबाईलसाठी. त्या मुलीनं असं जोडपलं तिच्या भावाला. आणि गरज बहीण भावाचं असंच राहते, बहीण मोठी असो का लहान असो भावाला मारते. हे माझा भावाचं आणि माझ्याही गोष्टी सुरू होत्या. तो मला ज्ञानाच्या गोष्टी देत होता, त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान जे आहे मीच त्याला देऊन दिलं की असं राहते तसं राहते. आणि तो एकदम सायलेंट आणि ऐकत होता, जसं काही खूप जास्त त्याच्यावर हे पडणार आहे, प्रकाश पडणार आहे की नाही मी अशा गोष्टी करेन तशा गोष्टी करेन असं. आणि माझी मम्मी म्हणते यांचं नेहमीचंच आहे असं सुरू. आणि ते परत त्यांचं खाणंपिणं सुरू होतं. आणि माझ्या भावाचे कॉल तर कधी बंदच नाही होत, माहीत नाही कोणासोबत बोलते आणि कोणासोबत नाही. आणि एकदम शांत आवाजात बोलते. आमच्यासोबत घरी तर काही विचारच नाही, खूप मोठ्या आवाजात. माझी मम्मी माझ्याकडे पाहून हसते. आणि हे ट्रेन खूप जास्त स्लो होते. एवढं बोर मारत होतं ना त्या ट्रेनमध्ये खूपच जास्त. आणि ह्या छोट्या मुलीचं होतं की तिच्या आजीला म्हणते मला पण पकडायचं आहे. तर मी तिचा व्हिडिओ घेत होते आणि मस्त ती अशी हात वर पकडू जात होती. माझा भाऊ माझा आशीर्वाद घेत होता. म्हटलं घे आशीर्वाद भव. आणि ती छोटी मुलगी जी आहे ना मला तिच्या बॉटलचा फ्लेक्स करत होती, बघ माझ्याजवळ बॉटल आहे. म्हटलं थांब माझ्याजवळ पण नाही, फक्त देत नाही. माझे पप्पा तिला मोबाईल देत होते. आणि ते मोबाईलसाठी बघा कशी येत आहे, मोबाईलसाठीच फक्त ते येत होती, मोबाईलसाठीच फक्त बोलत होती. आणि तिच्या भावासोबत तिचा झगडा पण मोबाईलसाठीच झाला होता. तर इकडे आम्ही मजा घेत होतो की मोबाईल देतो करू. आणि ते क्यूट बोलत होते ना, तर तिचा मजा येत होती तिचीवाली. आणि हे फायनली तिला मोबाईल काय माझ्या पप्पाने दिलाच नाही. आणि ती म्हणते मी चालली म्हणते गोरी म्हणते. तर अशी मजा आली ट्रेनमध्ये त्या छोट्या 2 मुलींमुळे. आणि त्या बहीण भावांमुळे पण, त्या बहीण भावांचे पण खूप जास्त झगडे जे आहे ते होत होते. फक्त मोबाईलसाठी चप्पा मारत होती ती तिच्या भावाला. मजा आली ट्रेनमध्ये त्या मुलीमुळे. आणि माझ्या पप्पाचं परत सुरू झालं तिला मोबाईल घे म्हणते, इथे बस म्हणते. बिकॉज ती मुलगी छान बोलत होती. माझी मम्मी पण तिचा लाड करत होती. आणि इथून जे आहे माझ्या भावाचे आणि माझे व्हिडिओ घेणं परत सुरू झाले. आणि तो म्हणते जा म्हणते व्हिडिओज नाही आला म्हणते, मी फेकून देतो म्हणते मोबाईल म्हणते. फायनली अमरावती जे आहे ते आलं आणि एवढी गर्दी होती ना खूप जास्त. इकडे आम्ही अमरावतीमध्ये आलो आणि अमरावतीमध्ये माझा भाऊ आणि माझी मम्मी एकदम बापरे फायनली पोचलो असतं. आणि पोचता 1 सव्वा 1 झालाच होता. आणि इतकी जास्त गर्दी होती ना, खूप जास्त गर्दी होती.
आणि इकडे आम्ही निघालो आमच्या मार्केटकडे जायला. तर TC जे आहे ते मिळाले, तर त्यांना तिकीट वगैरे दाखवले आणि आम्ही निघालो जाण्यासाठी. तर इकडे आम्ही जात होतो खाली आणि मी करत होते व्हिडिओ आणि खरंच खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे मी बॅग समोर घेतली, बिकॉज बॅग होते माझे पैसे. तर मी म्हटलं मागून जर पैसे वगैरे गेले तर झालं, घरचे मला झोडपते. त्यानंतर इकडं आलो आम्ही अमरावती रेल्वे स्टेशनच्या बाहेर आणि इथे होतं वेलकम टू होम फॉर द टायगर असं जे आहे ते लिहिलं होतं. मी विचार करत होते अमरावतीमध्ये कधी टायगर आले, म्हणजे टायगरचं घोर आहे असा. त्यानंतर आम्ही ऑटो वगैरे पकडला सिटी लँडसाठी जायला. आधी आम्ही विचार केलं होतं की बिझीलँडमध्ये जाऊ, पण मग ते ऑटोवाले काका सांगत होते की बिझीलँडमध्ये फक्त साड्याच मिळते म्हणून रेडीमेड वगैरे मिळत नाही. तर त्याच्यामुळे मग डिसाईड केलं की आम्हाला रेडीमेड कपडे पण घ्यायचे आहे. त्याच्यामुळे डिसाईड केलं की आता आम्ही सिटी लँडमध्ये जाऊ म्हणून. तर सिटी लँडसाठी जायला निघालो. त्यानंतर मी बघत होती रोड अमरावतीवरून की कोणता रोड कुठे जाते, कसा जाते असं तसं. आणि त्या काकासोबत बोलता जे आहे आम्ही बोलत गेलो सिटी लँडपर्यंत. ते काकाही छान मस्त गोष्टी सांगत होते. इकडे जे आहे शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो ठेवला होता, मे बी काहीतरी प्रोग्राम असेल. त्यानंतर भीम चौकमध्ये आलो, तिथून व्हिडिओ क्लिप जे आहे ते घेतल्या आणि असे जे आहे व्हिडिओ क्लिप करत मी म्हणजे वेट करत होती की कधी येते ते सिटी लँड आणि कधी नाही. पण ते काका सांगत होते की 11 ते 12 किलोमीटर आहे म्हणून अमरावतीवरून पण ते सिटी लँड. त्याच्यामुळे म्हटलं आता तर वेळच लागणार. तर मी बघत होती रोड जे उड्डाण पूल आहेत ते, आणि सुंदर अशी वारली कला जे आहे त्या उड्डाण पुलावर जे आहे ते केली होती. आणि ते काका सांगत होते की नवनीत राणा आहे म्हणून ही सिटी जी आहे खूप क्लीन आहे म्हणून. तर मी म्हटलं चांगलं आहे यार, आमचे वर्धा पण अशी क्लीन राहिली पाहिजेत. काही प्रमाणात तर राहते म्हणा, पण कधी नाही राहत. तर त्याच्यामुळे मग खंत वाटते की आपली वर्धा पण अशी क्लीन आणि नीट असायला पाहिजे म्हणून. तर इकडे जे आहे उड्डाणपुलाच्या खालून माहीत नाही किती होते आणि कसा रोड होता, तर मला आता सध्या माहीत नाही बिकॉज मी न्यू होती म्हणून. आणि इकडे निघालो होतो आम्ही सर्व्हिस रोडच्या खालून जात होतो त्या सिटी लँडमध्ये. तर बोलता जे आहे ते इकडे ड्रीमलँड गेलं होतं मागच्या साईडने, आणि इकडे जे आहे सिटी लँड आला होता. तर सिटी लँड पण सर्व्हिस रोडच्या खाली आहे आणि ते मे बी बिझी लँड जे आहे ते सर्व्हिस रोडच्या अजून काहीतरी समोर आहे वाटतं, अर्धा किलोमीटर जे आहे ते असं. तर फायनली जे आहे सिटी लँडमध्ये आलो. सिटी लँडमध्ये 10 आणि 11 फेब्रुवारीला आहे कपड्याचं एक्झिबिशन. तर जमलं पॉसिबल होईल तर 10 आणि 11 फेब्रुवारीला येणार, पण नक्की नाही सांगू शकत. जर आलो तर फारच छान. त्यानंतर इथे जे आहे ह्या काकाने सोडून दिलं होतं नंदा साडीजमध्ये. तर आम्ही जे आहे त्या ऑटोवाल्यांना म्हटलं की तुम्हीच सांगा कोणता बेस्ट आहे कोणता नाही. त्यानंतर ऑटोमधून उतरलो वगैरे आणि इथे मी घेत होते व्हिडिओ शूट जे आहे ते त्या काकांना पप्पा पैसे देत होते. आणि आम्ही निघालो. आधी म्हटलं मार्केट चेक करू की किती मोठं आहे आणि कसे आहे, कुठले दुकान आहे आणि कशासाठी आहे म्हणून ते. तर इथे ना असं आहे की किड सेक्शनसाठी पूर्ण म्हणजे लाईनच वेगळी आहे, मेन सेक्शनसाठी काहीतरी लाईनच वेगळी आहे, होजेरीसाठी काही लाईन जे आहे ते वेगळे आहे, साडीसाठी वेगळे आहे. तर प्रत्येक लाईन जे आहे प्रत्येक म्हणजे जेंडरसाठी किंवा मग प्रत्येक सेक्शन जे आहे तो वेगवेगळ्या कपड्यासाठी जे आहे दिलेलं आहे, मे बी असंच काहीतरी आहे ते. आणि इकडे ना परत न्यू जे आहे बनतही होते, न्यू दुकान जे आहे तेही लागत होते. इकडे पूर्ण मेन्स वेअर होते. तर इकडे पण व्हिडिओ करत आले, जेणेकरून नेक्स्ट टाईम कधी जर आली तर त्यावेळेला मला माहितीही राहील की मी इकडनं आली होती. आणि मी पप्पा आणि मम्मी जे आहे मार्केट चेक करत होतो की कसं आहे काय आहे म्हणून. किड्स सेक्शनची कुठे म्हणजे दुकान आहे. आणि फायनली सगळं झाल्यानंतर आम्ही आलो नंदामध्ये. इथे सुंदरसं गणपतीचं जे आहे हे त्यांनी लावला होता, जे वॉलमध्ये प्रिंटआउट जे आहेत ते. आणि त्यानंतर आमचं सुरू झालं साड्या चेक करणं. तर हे काका फार चांगले होते, त्यांनी समजून सांगितले की कसं आहे, प्रत्येक सेक्शन कशाचे आहे. प्रत्येक साडी जे आहे ते प्रत्येक वेगवेगळ्या सेक्शनमध्ये होत्या. म्हणजे हलक्या साड्या वेगळ्या, महाग साड्या वेगळ्या, ऑर्गेन्झावाले वेगळ्या, फॅन्सी वेगळ्या, पैठणी वेगळ्या. आणि प्रत्येक साडी जे आहे ते प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या दिल्या होत्या आणि प्रत्येकाचं वेगवेगळे जे आहे ते. फायनली आमचं सगळं घेऊन झालं. त्यानंतर बिल जे आहे ते पप्पा पे करत होते. आणि इकडे जे आहे त्यांनी माझं ऑनलाईन पेमेंटमध्ये ऑनलाईन बुकिंग जे आहे ते वगैरे केलं होतं, अकाउंट जे आहे तिथं घेतलं. आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही दुकानच्या बाहेर निघालो. साड्या घेताच खूप जास्त वेळ झाला होता.
की म्हणजे जवळपास 2 ते 3 तास, जास्त पण कमी नाही, 4 तास म्हटलं तरीही चालेल. त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या दुकानमध्ये. ते जे होतं रामाकृष्णाचं दुकान होतं किड्स वेअरसाठी. तर पप्पा जे आहे तिथं विचारपूस करत होते आणि मी जे आहे व्हिडिओ घेत होती आणि तिकडे सामोरं जातही होती की काय काय आहे म्हणून असं चेक करत करत जे आहे ते जात होती. आणि तिकडे ह्या पण काकांनी खूप चांगलं सांगितलं. हे जे न्यू काका जे आहेत, म्हणजे न्यू दुकानमध्ये आलो होतो त्याच्यामुळे काका जे आहे चेंज झाले होते. आणि इकडे मी जात होती, म्हटलं आधी पाहते की काय काय आहे, कसं कसं आहे. तर हे काका जे आहे ते दाखवत होते की इकडे कोणकोणत्या बच्चांचे कपडे आहे, 10 वर्षाचे, 5 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 1 वर्षाचे, कुठले महिन्याचे कपडे जे आहेत ते वेगवेगळे लावले होते. आणि हे सगळे सॅम्पल्स जे आहे त्यांनी असं ठेवलं होतं. तर मला ते खूप आवडलं की सॅम्पलच्याच मागे त्यांनी त्यांची प्राईस जे आहे ते अटॅच केले होते, जेणेकरून म्हणजे जे घेणारे जे आहे आमच्यासारखे, तर त्यांना पण समजते की हे जे आहे म्हणजे याची प्राईस काय आहे, कशी आहे, आणि घेण्यासाठी पण इझी जाते. म्हणजे तेवढे पीस काढले की ठीक होते. त्यानंतर मी घेत होते व्हिडिओ, म्हटलं छान आहे तर व्हिडिओ घेऊन घेते. आणि यांचं मला खरंच हे डेकोरेशन म्हणजे त्यांचं हे जे लावणं आहे ना, मला ते खूप आवडलं आणि असं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं की आणि ठीकही वाटत होते. हे काका खूपच मस्त होते, खूपच मस्त बोलत होते. खरंच विदर्भातल्या लोकांची भाषा जी आहे ते काही वेगळीच राहते, एकदम म्हणजे विदर्भीयन, की हे जे आहे आपली विदर्भाची भाषा फक्त विदर्भातलेच लोक बोलू शकतात, बाकी काही नाही. आणि ते काका खरंच मस्त बोलत होते माझ्यासोबत. आणि मी त्यांना सांगतही होते की मला असं दाखवा, तसं दाखवा, आणि ते व्यवस्थित दाखवतही होते. तर असं त्या काकाचं माझं कन्व्हर्सेशन जे आहे ते सुरू होतं. ते म्हणाले की व्हिडिओ काढत आहे का, तर हो म्हटलं. तर ते पक्के हसत होते. म्हटलं थांबा, तुमच्यासाठी नाही, माझ्या व्हिडिओसाठी व्हिडिओ काढत आहे. तर असं सगळे कपडे जे आहे घेणं सुरू होते. ते काका जे आहे ते दाखवत होते, व्यवस्थित समजून सांगत होते की कोणते कपडे किती प्राईसचे आहे, किती रेटचं विकायचं, असं तसं सगळं सांगत होते. आणि असं जे आहे पूर्ण कपडे घेता खूपच जास्त वेळ झाला होता. म्हटलं आज ट्रेन पक्की जाते. त्यांना सगळ्यांना सांगत होती, पण माझं ऐकतच नव्हते की फास्ट चला, पण ऐकायला रेडीच नाही ना. माझे पप्पा ठीक होते, पण माझा भाऊ बिलकुलच ऐकत नव्हता. त्याला सकाळी पण म्हटलं होतं की फास्ट चाल. आणि असे काका जे आहे ते व्यवस्थित समजून सांगत होते. कपडे वगैरे सगळे घेतल्या आणि माल जे आहे पॅक करत होतो. पॅक केल्यानंतर इकडे बिलिंग जे आहे सुरू झाले होते. ते काका जे आहे बिलिंग लावत होते की कितीचं झालं, असं तसं सगळं बिलिंग वगैरे करून आम्ही निघालो त्या सिटी लँडमधून. आणि सिटी लँडमधून खरंच म्हणजे सायंकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला तिथून ऑटोच मिळत नाही. बिकॉज ते ऑटो जे आहे ना सगळे फक्त तिथल्या जे काम करणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यासाठीच राहतात आणि तिथून मिळतच नाही. त्याच्यानंतर आम्हाला फायनली ऑटो मिळाल्याच्या नंतर आम्ही निघालो बडनेरा जायला. आधी विचार केला की बडनेरा जाऊन सरळ आपल्या रेल्वे स्टेशनला जाणार म्हणून, जेणेकरून जर ट्रेन जर फास्टमध्ये मिळाली तर नाही. पण ट्रेन जी आहे ते मिळालीच नाही. पण मग आता विचार केला की आत्याकडे जाणार म्हणून. तर रेल्वे स्टेशनला न जाता आम्ही निघालो आत्याकडे जायला. तर हा होता अमरावतीचाच कुठला तरी पूल. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाल की हा कुठला पूल आहे आणि कुठला रोड जो आहे तो आहे म्हणून. तर अशी अमरावती जी आहे रात्रीच्या टाईमला खूप जास्त चमकत होते आणि मी घेत होते क्लिप्स जे आहेत ते. आणि अशी जी आहे मी म्हणजे आत्याच्या घरी जायला निघाली आणि मी घेत होते व्हिडिओ. माझ्या भावाचं आणि माझं बोलणं सुरू होतं. आणि इकडे रेल्वे स्टेशनला काही हे जे उतरले होते ते तर रेल्वे स्टेशनमध्ये पण व्हिडिओ घेतले होते. असे लोकांना म्हणजे हे लोकांनी माहिती नाही, ह्या लोकांनी पण त्यांचं घर वगैरे बनवायला पाहिजे. कुठे ना कुठं असं राहण्यापेक्षा खूप जास्त दया येत होते की असे रोडवर राहते, फुटपाथवर राहते म्हणून. आणि रेल्वे स्टेशनवाल्या काकांनी ऑटोवाल्या काकाने ना आम्हाला रेल्वे स्टेशनमध्ये साधे नेऊन दिलं की त्यांना वाटलं आम्ही म्हणजे जातच आहोत तिथे. मग त्यांना थोडे जास्त पैसे देऊन आत्याच्या घरी जे आहे ते निघालो. तर आत्याचं घर होतं मिलचाळमध्ये. तर आम्हाला हे अजून न्यू गेट बनला ना, म्हणजे वरचा जो आहे तो गेट बनला, त्याच्यामुळे माहीतच नव्हतं की ह्याला असं काहीतरी झालं. बडनेरामध्ये येऊन पण खूप दिवस झाले होते, त्याच्यामुळे समजलं होतं की कसं आहे कसं नाही. त्यानंतर फायनली आत्याच्या घरी मिळालो. तर त्यांना एकदम सरप्राईजच झाला की हे कसे आले आणि कधी आले असं तसं. तर हे जे आहे माझी मोठी आई आहे, ते पण सगाईसाठी जे आहे त्या आल्या होत्या शाळेचे. तर ते असे म्हणजे सांगत होत्या व्हिडिओमध्ये नाही, ते जे आहे ते असे सांगत होते माझ्या पप्पाला. आणि माझ्यासोबत जे आहे ते बोलत होते. मी अशी लपून व्हिडिओ घेत होती आणि इकडे आतमध्ये आली. त्यानंतर मला खूपच जास्त भूक लागली होती. माझी मम्मी जे आहे ते तिचं ऑलरेडी जेवण जे आहे सुरू झालं होतं. तर म्हटलं मम्मी मी पण जेवण करते. फायनली जेवण वगैरे केलं. आणि त्यानंतर माझे पप्पा जे आहे म्हणजे माझी आतेबहीण आहे, तर माझ्या पप्पाने आतेबहीण बोलत होते. मग चहा पाणी वगैरे झाला माझ्या पप्पाचा. आणि मी जे आहे माझ्या मम्मीसोबत जेवण करायला बसली.
फायनली जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर गोष्टी ज्या आहेत ते सुरू झाल्या की काय आहे कसं आहे. इकडे गोष्टी जे आहे ते करत होते, ते आत्या वगैरे होते आणि का माझे मोठे आई वगैरे होते ते. तर इकडे जे आहे माझी आत्या आणि माझी आतेबहीण जे आहे माझी ताई जी आहे आणि तिचा मुलगा जे आहे, माझ्या ताईचा मुलगा जे आहे तो माझा भाजच लागते. तर तो बिलकुलच बोलत नव्हता, फक्त पाहत होता त्यांना. म्हणजे तो एकदम पाहत होता की हे अनोळखी लोक कसे आहे, कुठचे आहे म्हणून. तर मम्मीने घेतलं त्याला जवळ आणि करत होती त्याची लाड. पण तो काही बोलायला रेडीच नव्हता काल. आणि मम्मी जे आहे त्याला प्रश्न विचारत होती, तुझं नाव काय आहे, तुझ्या पप्पाचं नाव काय आहे, तुझं सरनेम काय आहे. आणि बोलतही होती पण तो बोलतच नव्हता, त्याला अनोळखी वाटत होतं ना म्हणून. आणि आत्या करत होती स्वरूपचा लाड जो आहे ते, की किती मोठा झाला बाई हा मुलगा, आधी कसा दिसत होता आता कसा आहे. माझा भाऊ आधी ना खूप जास्त इच्छुक होता, त्याच्यामुळे आता तो शांत झाला ना म्हणून सगळेजण म्हणतात की आता हा इतका शांत कसा झाला म्हणून. आणि माझ्या मम्मीचा लाड करणं जे आहे सुरू झालं होतं. आणि मस्त लाड करत होती माझी मम्मी जे आहे ते, त्याच्यासोबत बोलतही होती. आणि त्याने काहीतरी खिलवून आणला तर त्याच्यासोबत खेळतही होता तो. आणि खेळता माहीत नाही त्याचं लक्ष तिकडेच होतं. आणि आम्ही म्हणजे त्याला नवीन दिसत होतो म्हणून तो एकदम काही बोलत नव्हता. इकडे पाहिजे ना व्हिडिओ लढलो. आणि हा जो आहे ना, हा माझ्यामुळे रडला होता. मी ह्याचा किलोना घेतला होता म्हणून तो रडत होता. आणि फायनल माझ्या मम्मीने त्याला शांत केलं आणि मग तो शांत होऊन माझ्या मम्मीसोबत बोलत होता. आणि मग तो थोडा आमच्यासोबत फॅमिलीयर झाला आणि मग मस्त खेळत होता रात्रभर. मजा आली त्याच्यासोबतही. आणि आता जे मी व्हॉइस ओव्हर घेत आहे ना, तो व्हॉइस ओव्हर मी त्याच्यासमोर घेतात तर म्हणते, आतू तू का बोलते असं, बाहेर जाऊन बोलते माझ्याकडे पाहून हसत आहे. आणि इथे जे आहे त्याचा लाड करणं सुरू होता, कारण की तो एकटा छोटासा मुलगा होता ना म्हणून त्याचा लाड करणं जे आहे सुरू होता. आणि तो येतच नव्हता. आणि इथे माझी ताई म्हणजेच माझी वहिनी जी आहे ते करत होती पनीरची भाजी आणि मी करत होती तिचा व्हिडिओ. आणि ती गोष्टी करत माझी मम्मीसोबत गोष्टी करत भाजी वगैरे करत होती. आणि असं तिचं बोलणं जे आहे ते सुरू होतं. आधी हा मुलगा माझ्याकडे येतच नव्हता, मग त्याला मी प्रश्न विचारत अशी बोलत त्याला माझ्यासोबत इतकं फॅमिलियर केलं की नंतर तो माझ्या अंगावरून जातच नव्हता बिलकुल. आणि मजा येते त्याच्यासोबत खेळायला पण. बोलतही होता छान छोट्या वर्डमध्ये. तोतडा बोलते ना, मग त्याची मला आवडते तोतडा, पण तो तोतडा बोलते म्हणून त्याला शाई येते तर तो बोलतच नाही बिचारा. याची ना माझी मज्जा जी आहे ते सुरू झाली होती. त्याच्यासोबत मी मस्त खेळत होती, त्याला माझा व्हिडिओ जे आहे तेही दाखवत होती. लाईक शेअर फॉलो असं जे आमचं सुरू होतं. तर याला मी करत होती गोल झोके देत होते आणि त्याला खूपच आवडत होतं गोल. तू असं कर असं करत होते ना. हा आमचा सुरू झाला गोल झोका फ्रीमधला. आणि आमचं जे मज्जा जी आहे येत होती, माझी ताई आहे त्याला काहीतरी देत होती आणि मलाही काहीतरी देत होती. म्हैसूर पाक होता देत होती ती. आणि आमचं खाऊन घेऊन आमचं इथं जे आहे घेणं खतम करते इथेच. आणि हा जो आहे इथेच ब्लॉग एंड करते. नेक्स्ट ब्लॉगसाठी स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा इंस्टाला, कमेंट करायला विसरू नका. आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय गाईज.